हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. आज आमच्याकडे पावभाजीचा बेत आहे. हे बघा, आज मस्त आम्ही पावभाजीचा बेत केला आहे आणि सगळ्या भाज्या रेडी करायच्या चालल्यात. भाज्या रेडी झाल्यानंतर शिजायला घातल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा सगळे कसे काम करतायत. नेहा बसले फ्लॉवर हे करत. ही बघा मध्ये मध्ये मिक्सर आता बघा नेहाला हे काम उरकत नाहीये म्हणून प्रीतीने पटकन घेतला आणि चिरायला सुरू केलं. मग आता तुझी वाट बघेल का हळूहळू हळूहळू करण्याची. आणि हे बघा इथं वाटाणा धरायचं काम चाललंय साक्षीचं. आणि मी हे निवडते. एवढी निवडून झाली. आता टाइमपास नाही करत, मी पहिल्यांदा निवडते सगळं आणि मग दाखवते तुम्हाला. ठीक आहे, बाय. हे बघा सगळी भाजी गेली. कुकर पूर्ण फुल भरलाय. आता कसं शिजणार आहे ह्याच्यामध्ये काय माहिती. आमचा फेमस शेफ बघा, त्यांचं चाललंय काम. आयुष्यात शिज कसं व्हायचंय, कसं बसणार बसला तर तुझ्या तोंडात. नेहा तुम्हाला दरवेळेस ह्या पोज मध्ये दिसते गायच. शिवानी कांदा चिरते खायला. या गाईस तुम्ही पण खायला उठलं तर काय खरं नाही. त्यातच बसेल सगळ्यांना. किती फुल झालंय बघा. आता ह्याचं कसं शिजणार आहे ते माहित नाही आम्हाला ह्याच्यामध्ये. आणि उडलं तर डायरेक्ट सगळं वरती. उद्यापासून ब्लॉग बंद होणार आहे. उडलं तर इथे ह्या भिंतीवरती सगळ्या भाज्या तुम्हाला बघायला भेटेल. फ्लॉवर, शिमला मिर्च, अजून काय. हे बघा कधी होणार यार पावभाजी. हॅलो गाईज, हे सगळं जाऊ द्या, पण आम्ही पाव किती आणलेत ते बघा. हे बघा गाईज, सगळ्यांसाठी एक डझन पाव. मसाल्यामध्ये कांदा बारीक करून रेडी आहे, टोमॅटो बारीक करून रेडी आहे, आणि इकडे कांदा चिरायचा मशीन चालू आहे. आणि बघाची तोंड वाटून हसती. बघा भूक लागली तिला, बघा भूक लागली कशी. आता लाडू आता काय हे पण टाकणार मी आता ब्लॉग मध्ये. आणि इकडे प्रीती बसली आहे वाट बघत, कधी आता शिजतंय. शिजलं की म्हणजे फोडणी टाकायला. आमचे शेफ इन्स्ट्रक्शन्स देताना. आणि मी काय बोलते, पाव भाजणार आहे. हे बघा परत पूर्ण भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत. बघा गॅस संपला नाहीये ना? नाही, हे हा टोप भरून भाजी बनणार आहे. आम्हाला 10 लोकांची पावभाजी बनवायची, कारण आम्ही 2 टाइम खाणार. 5 जण कोण आहेत अजून? उद्याची 5 जण. अशा पद्धतीने तेल गेलेलं आहे आणि हे बटर पण जाणार आहे. हे पाणी हो हेकडचं राहिलंय. काय झालं करून वाटाणा तर तसाच दिसतोय सगळा अख्खा. एवढा बटर पण टाकतोय. हे दाखव, दिसतोय ना. ते दे ग. ते लगेच घालू नको. भाजलं सारखा उडणार आहे आता. हे पण टाक. अशा पद्धतीने मग अशी कांद्याची केलेली प्युरी ती गेलेली आहे ह्याच्यामध्ये. आणि पद्धतीने तुम्हाला एवढीच रेसिपी बघायला भेटणार आहे. कारण जर पूर्ण रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर प्रीती जेव्हा तिच्या चॅनलवरती टाकेल किंवा तिच्या इन्स्टाच्या आयडी वरती टाकेल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. आणि नेहाला आता एवढी भूक लागली तर ती तिथून हालतच नाहीये. बघा एक मिनिट, हे बघा कशी उभी आहे. गाईज बघा, नेहाला एवढी भूक लागली की अशी प्रीतीच्या माग फिरती नुसती.
आणि हा बघा नेहा तर सोडूनच गेली. काय जा मसाला घेऊन ये बॅगेत. ठीक आहे गाईज. सो गाईज तुम्हाला जर पूर्ण रेसिपी बघायची असेल तर मी प्रीतीला सांगितलंच आहे, ती तिच्या चॅनलवरती टाकेल रेसिपी. ती तिच्या चॅनलवरती टाकेल रेसिपी पूर्ण नंतर शूट करून. जेव्हा टाकेल तेव्हा मी लिंक तुम्हाला देईन. बघा गाईज बनवायची सुरू आहे रेसिपी ना. जाऊ दे प्रीती, मी केला ना घरी तुला एकटीला खायला. चांगली झाली का ते कुणाला तरी घरातल्यांना टेस्ट करायला आणि त्यांच्याकडे आम्हाला फोन दे. तुझ्या विश्वास नाही आमचा. कळलं का नाही? गाईज बघा अशा पद्धतीने सगळा मसाला पडलेला आहे ह्याच्यामध्ये आणि मस्त हा मसाला शिजला, व्यवस्थित भाजला गेला की मग हे सगळं जाणार त्या मसाल्यामध्ये. गाईज हे बघा कसलं मस्त तेल सुटले मसाल्याला. आता मस्तपैकी सगळा मसाला व्यवस्थित भाजलेला पण गेलाय. हे सगळं आता मसाल्यामध्ये जाणार आहे. मला ते घ्यावं एका साईडला पाव भाजायला. हे बघा guys. घ्या भाजायला. मस्त भाजी आता परतली गेलेली आहे सगळी. नंतर ह्यात थोडंसं पाणी जाईल आणि मग भाजी रेडी. हॅलो गाईज, तो बघा आता ह्या पाव भाजतायत. नेहा पाव भाजतीये आणि आबोली तिला कट करून देतीये आणि बटर लावून देतीये. गाईस मस्त बटर मेल्ट करून पूर्ण सगळ्या पावांना लावून घेते. अगं बंद पडलाय काही. मग नेहा मस्त पैकी गाईज हे बघा नेहा पाव भाजतोय आणि ह्या बघा कशा बसल्या खायला. गरम गरम पाव घेऊन खायला पण बसल्या तिघी पण. आणि ही बघा नेहा. हॅलो गाईज, सगळ्यांनी पावभाजी खायला या. सो गाईज अशा पद्धतीने सगळे पाव भाजून सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही बसलेलो आहे नेहा आणि मी. म्हणजे झालं नाही अजून, ह्यांचं पण चालूच आहे. हे बघा इकडे बघ, सगळ्यांचं सुरू आहे खायचं अजून. हे बघा माझं ताट. हे बघा मस्तपैकी आता मी पण पावभाजी एन्जॉय करते. हॅलो गाईज, त्या दिवशीच्या पावभाजी नंतर मी आज तुम्हाला खूप दिवसातून भेटते. म्हणजेच 3 दिवसांनी आज मी ब्लॉग करते. तो आणि हा ब्लॉग मी दोन्ही मर्ज करूनच टाकेन. आणि आता आम्ही बनवलेली भेळ, आणि भेळ एवढी तिखट झाली आहे. सगळे बघा कसे बसलेत. संपली भेळ. भेळ संपली गाईज. संपली म्हणजे आहे थोडीशी, पण भेळ एवढी चिक्की घेऊन बसलेत सगळे खायला. भेळ एवढी तिखट झाली त्यामुळे खूप तिखट झाली. चॉप केलं, कांदे आणले, त्याचे चॉप केले आणि इथं भेळ बनवली. आणि हा आमचा पसारा सगळा. आणि बघा साक्षीला काय तिखट लागणं वाटते एवढी. चलो गाईज आम्ही करतो आता राहिलेली भेळ. बाय. सो गाईज तुम्ही बघितलं मगाशी आम्ही भेळ बनवलेली आणि आता आम्ही जेवण वगैरे करून निवांत बसलोय. तर हा व्लॉग मी एवढाच ठेवते आणि आपण परत भेटूया माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्लॉग कसा वाटला. ओके बाय.